त्याच्या कालावधीतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या। सध्या राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांना 2 महिन्यांचं अनुदान एकत्र दिलं जाणार आहे। दरम्यान राज्य सरकारने या योजनेतील सुमारे 2,42,00,000 लाभार्थ्यांना अनिवार्य केलेली केवायसी केवळ 1,60,00,000 महिलांनी केल्याचं महिला आणि बाल विकास जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3,000 रुपये जमा होतील। नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे। पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील आता एक ना एक लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळणार आहे। राज्य सरकारने म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे। अशी घोषणा केल्यानंतर सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत। बघा, खूप दिवसापासून बहिणीला प्रतीक्षा होते लाडकी बहीण योजनेचे पैसे आमच्या खात्यात कधी येणार, आज येणार की उद्या येणार, पण आता ती प्रतीक्षा संपलेली असून डायरेक्ट डीबीटीचं बटन सरकारने आता दाबलेलं आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही। कारण हे येणारे पैसे डीबीटी म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती टाकण्यात येणार आहेत। प्रत्येक लाडक्या बहिणीला एक नाही तर 2 हप्त्याचे 3,000 रुपये आणि एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये सर्वांसाठी सुरू केलेले आहेत, म्हणजे आता मंजूर केलेले आहेत असं सरकारने सांगितलंय। म्हणजे बघा, हे सर्व पैसे येतील, पण आता हप्ता वाटप सर्वात आधी या 14 जिल्ह्यातून सुरू होत असल्याने या 14 जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे जमा होतील। जर या 14 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला पण आता कोणत्याही क्षणी पैसे भेटून जाणार आहेत। सर्व काही अपडेट एकदम व्यवस्थित सविस्तर अशी आपण बघणार आहोत। त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तर चला पाहूयात। तर बघा, लाडक्या बहिणींनो आनंदाची बातमी आलेली आहे। आता फक्त काही झालं तरी शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। बघू शकता या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा, सर्व बहिणींना दिलासा मिळालेला आहे। आता थेट रक्कम वाटपासाठी आम्ही डीबीटीतून सुरुवात करत आहोत असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार ते म्हटले की लाडक्या बहिणींनो नाराज होऊ नका, तुम्ही नाराज झालात हे आम्हाला पण माहिती आहे, त्यामुळे आम्ही एक नाही तर डायरेक्ट आता 2 हप्त्याचे 3,000 रुपये देत आहोत आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये हे सर्व तुम्हाला देणार आहोत। बघा बहिणींनो, तुम्हाला गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळतील, पण हे सहजासहजी मिळणार नाहीत। यासाठी सरकारने सांगितलेला एक छोटासा अर्ज करा, म्हणजे योजनेमध्ये नाव येईल आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुम्हाला भेटून जातील। काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांना आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळण्यास सुरुवात होत आहे, कारण की कोणता अर्ज करायचा कोणता नाही ती माहिती आपण दिलेली होती। तसेच आजच्या या व्हिडिओमध्ये पण ती माहिती देणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला पण गॅस सिलेंडरचे पैसे कसे मिळवायचे ते सांगतो आणि तुम्हाला 100% ते मिळतील, कारण इथून पुढे गॅस सिलेंडरचे 830 रुपये सर्व बहिणींना सरकार देण्यास सुरुवात करत आहे आणि नोव्हेंबरचा 17वा हप्ता आणि डिसेंबरचा 18वा हप्ता हे 2 हप्त्याचे 3,000 रुपये देखील आता सुरू होत असून या 14 जिल्ह्यातील बहिणीच्या बँक खात्यात सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत। बघा, आता या 14 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असणं गरजेचं आहे। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या 14 जिल्ह्यांच्या यादीत असेल तर आता 2 हप्त्याचे 3,000 आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये भेटतील। शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा। गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी कोणता अर्ज करायचा आहे, कोणती माहिती द्यायची ते पण सांगतो, म्हणजे ते पण पैसे तुम्हाला नक्की भेटतील। कारण कालपासून बऱ्याच जणांना आता हे पैसे भेटणार, जे भेटणार नव्हते ते आता भेटणार आहेत, कारण त्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला। सर्व माहिती बघून अर्ज देखील त्यांनी केलेला होता। अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे ते पण तुम्हाला सांगतो। तर इकडे बघा, आता सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचे पैसे जे 14 जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची यादी बघूयात। जर या 14 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट आता 17व्या आणि 18व्या हप्त्याचे हे 3,000 रुपये तुमच्या खात्यात येतील आणि गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुम्हाला भेटतील। तर चला, आता कोणते असे 14 जिल्हे आहेत की त्या 14 जिल्ह्यामध्ये सरकार पैसे वाटपाला सुरुवात करत आहे त्यांची यादी या ठिकाणी आपण पाहूयात। तर बघा, या ठिकाणी राज्य सरकारकडून मोठी घोषणा झाली। सरकारने सांगितलं की आता पूर्ण पैसे वाटपाची आम्ही तयारी केलेली आहे। सरकारने बघा पैसे पण मंजूर केलेले आहेत। 2 टप्प्यांमध्ये सर्व रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येऊन जाईल। आता तुम्ही म्हणाल 2 टप्प्यात रक्कम देणार आहेत म्हणजे किती रक्कम देणार आहेत आणि 2 हप्त्याचे 3,000 रुपये येणार की कसं होणार? तर इकडे बघा, होय सरकारने निर्णय घेतलेला असून सरकारने सांगितलं आहे की लाडक्या बहिणीला एकदम 2 हप्त्याचे 3,000 रुपये आता आम्ही सुरू करत आहोत आणि गॅस सिलेंडरचे
830 रुपये देखील आम्ही लाडक्या बहिणीला देत आहोत असं सरकारने सांगितलेलं आहे आणि हे पैसे सर्व बहिणीला देण्यात येणार आहेत. मात्र एक छोटीशी अडचण आहे. काय तर इकडे बघा, राज्य सरकारने सांगितलं आहे की प्रत्येक बहिणींनी 48 तासाच्या आत म्हणजे 2 दिवसाच्या आत ही 2 कामे करून घ्यावी. म्हणजे 3 दिवसाच्या आत केली तरी काय अडचण नाही, लवकरात लवकर 3 दिवसाच्या आत सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्हाला करावी लागतील. जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाही तर लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार नाहीत आणि गॅस सिलेंडरचे तर भेटणारच नाहीत असं सरकारचं म्हणणं आहे. यावेळेस नवीन नियम आलेला आहे. जर आता लाडकी बहीण योजनेचे पैसे पाहिजे असतील तर ही 2 कामे करावीच लागतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आता हा नियम याबाबत काल घोषणा केलेला आहे आणि सांगितलं आहे की ही 2 कामे जे करतील त्यांच्याच खात्यात नोव्हेंबरचे हप्त्याचे पैसे, डिसेंबरच्या हप्त्याचे पैसे जमा होतील, अन्यथा पैसे भेटणार नाहीत. मग लाडक्या बहिणींनो आता कोणती 2 कामे करावी लागतील त्याबाबतची माहिती पण लगेच तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे. त्यासाठी फक्त 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्व माहिती तुम्हाला समजणार आहे. आता सर्वात आधी आपण काय करूयात, कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटपाला सुरुवात होत आहे, कोणत्या जिल्ह्यात आज जमा होणार, कोणत्या जिल्ह्यात उद्या जमा होणार ती माहिती आपण बघूयात आणि पुन्हा कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटतील त्याबाबतची माहिती बघूयात. कारण ती 2 कामे आता सर्वांनाच करावी लागणार आहेत. होय, प्रत्येकाला करावी लागणार आहेत. आतापर्यंत तसं काही करावं लागत नव्हतं, मात्र इथून पुढे हा नियम आहे. ही 2 कामे केली तरच हप्ता भेटणार आहे असं सरकारने सांगितलंय. मग कोणती 2 कामे करायची ती पण माहिती आपण पुढे बघूयात आणि गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी कोणता अर्ज करायचा ती पण माहिती तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहे. त्यापूर्वी आपण कोणत्या 14 जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप सुरू होत आहेत त्या जिल्ह्यांची यादी आपण पाहूयात. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या जिल्ह्यात वाटपाला सुरुवात होत आहे त्यांची नावं आलेली आहेत. तुम्हाला यादी वाचून दाखवतो. यादी बघा, यादीत आपला जिल्हा आहे का तालुका आहे का ते तुम्हाला लक्ष देऊन बघायचंय. कारण जर जिल्हा तालुका तुमचा यादीमध्ये असेल तर डायरेक्ट नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे 2 हप्त्याचे 3000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील. बघा, पैसे वाटपाला सुरुवात होत आहे. पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे अमरावती जिल्हा. बघा, अमरावती जिल्हा हा विदर्भात येतो. अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. किती रुपये जमा होणार तर बघा, 3000 रुपये हे मिळणार आहेत. ही टोटल रक्कम लाडक्या बहिणीला भेटेल आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे सर्व पैसे अमरावतीमध्ये आता वाटपाला सुरुवात होत आहे. जे कोणी अमरावती जिल्ह्यातील लाडक्या बहिणी राहणारे असतील त्यांच्यासाठी सरकारची घोषणा झालेली आहे. तसेच लाडक्या बहिणींनो, बऱ्याच जणांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं दिसत नाही. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून लाडकी बहीण योजनेबाबत अशाच अपडेट बघायला मिळतील. तर या ठिकाणी बघा, पैसे वाटपाच्या यादीतील अमरावती जिल्हा असून अमरावती जिल्ह्यात देखील लवकर पैसे भेटणार आहेत. या 14 जिल्ह्यात सरकार पैसे देणार असून 14 जिल्ह्यांच्या यादीत अमरावती जिल्ह्याचं नाव सरकारने जाहीर केलेलं आहे. पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा लातूर जिल्हा. बघा, आता लातूर जिल्ह्याचं नाव देखील यादीत आलेलं असून लातूर जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती 2 हप्त्याचे 3000 रुपये आता पूर्णपणे जमा केले जाणार आहेत. 2 हप्त्याचे 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात येतील. लातूर जिल्ह्याचं नाव पण आलेलं आहे आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील पूर्णपणे बँक खात्यात वाटप करण्यासाठी सरकारचा महत्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय आहे. बघा, आता हे जे गॅस सिलेंडरचे 830 रुपये आहेत ना, हे पैसे पण सर्वांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि प्रत्येक बहिणीच्या खात्यावरती येणार आहेत. म्हणजे टोटल रक्कम 3830 रुपये सरकार देत आहे आणि हे 3830 रुपये 2 हप्त्याचे लाडकी बहीण योजनेचे पैसे आणि गॅस सिलेंडरच्या हप्त्याचे पैसे टोटल हे तुम्हाला आता वाटप सुरू होत आहे. त्यामुळे तुम्हाला एक मोठा दिलासा राज्य सरकारकडून नक्कीच भेटू शकतो. तर बघा, आता पैसे वाटपाच्या यादीतील आणखीन पुढचे कोणते जिल्हे आहेत, आणखीन कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी सरकार पैसे वाटपाला सुरुवात करत आहे त्यांची पण यादी आपण बघतच आहोत. त्यासाठी फक्त आता शेवटपर्यंत राहिलेला व्हिडिओ बघत चला. तर बघा, आता महत्वाची घोषणा राज्य सरकारकडून झाली आहे हे सर्वांना माहितीच आहे. पण इकडे बघा, आता सरकारने सांगितलेली ही 2 कामे पण तुम्हाला करायची आहेत जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटतील. जर ही 2 कामे केली नाही तर पैसे कायमचे बंद होतील, हप्ता बंद होईल आणि पुढे तुम्हाला कधीच पैसे भेटणार नाहीत. त्यामुळे थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. 3 दिवसाच्या आत ही कामे करावी लागणार आहेत. त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत माहिती बघण्याचं काम करा. आता कोणती 2 कामे करायची आणि कशी करायची ते पण तुम्हाला सांगतो. त्यापूर्वी अजून पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत ते एकदा पाहूया. त्यानंतर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये मिळवण्यासाठी कुठे अर्ज करायचा ती पण माहिती आपण सविस्तर बघणार आहोत. तर चला, आता सर्व माहिती जाणून घेण्यापूर्वी अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकार देत आहे आणि सरकारने काय सांगितलं आहे ती माहिती तुम्हाला देतो.
बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार सरकारने सांगितलं आहे की लाडक्या बहिणींनो नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याचे हे 2 हप्ते 3000 रुपये तुम्हाला भेटतील, पण गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सर्वांना देणार आहोत. पैसे हे आम्ही देत असून सर्व बहिणींना आम्ही दिलासा देण्याचं काम करत आहोत असं सरकारने सांगितलं आहे. सर्वांना पैसे सरकार देणार आहे, त्यासाठी एक छोटासा अर्ज करा म्हणजे गॅस सिलेंडर योजनेत तुमचं नाव जाईल आणि तुम्हाला पण दरवर्षी 3 हप्ते मिळतील. गॅस सिलेंडरचे 830 रुपयांप्रमाणे हे हप्ते तुमच्या बँक खात्यावरती यायला नक्की सुरुवात होतील असं पण म्हणणं बघायला मिळत आहे. बघा आता हे पैसे सरकार सर्वात आधी या 14 जिल्ह्यांमध्ये वाटपाला सुरुवात करत आहे. जर या 14 जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर डायरेक्ट खात्यात पैसे जमा होतील. यादी देखील आलेली आहे आणि यादीत जिल्हा आहे का, तालुका आहे का, आपलं नाव आहे का ते तपासा. त्यासाठी आता लाडक्या बहिणींनो राहिलेला व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे तुम्हाला कळेल की यादी आलेली आहे, त्या यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का, सरकारनं आपलं नाव घेतलंय का, तालुक्याचं नाव घेतलंय का. जर ही सर्व नावं असेल तर 2 हप्त्याची 3000 आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये काही तासात कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती टोटल नक्की जमा होतील. तुम्हाला कसलीच काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. तर चला आता या ठिकाणी बघा सरकारने स्पष्टपणे दिलेल्या माहितीनुसार सरकारने सांगितलं आहे की आम्हाला आता हे लवकर पैसे द्यायचे आहेत. 2 हप्त्याची 3000 रुपये दिल्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये सर्वांनाच देऊन टाकणार आहोत, कारण कोणतीच बहीण नाराज राहिली नाही पाहिजे याकरिता हे सर्व पैसे दिले जातील. आणि आम्ही जानेवारीच्या सुरुवातीलाच जानेवारीचे 1500 रुपये देणार आहोत, कारण की आता सध्या स्थितीला बहिणी खूप नाराज आहेत आणि त्यांना आता लवकर जास्त पैसे देणं गरजेचं आहे. म्हणजे बघा सरकार किती रुपये देत आहे, हे नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे 2 हप्त्याचे 3000 रुपये, गॅस सिलेंडरचे लगेच 1500 रुपये आणि आता जानेवारी महिना पण येत आहे. जानेवारीच्या सुरुवातीला लगेच अजून 1500 रुपये भेटणार. म्हणजे बघा तुम्हाला किती 5330 रुपये व्हायला लागले. बघा आता टोटल जर केलं हे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याचे 3000, गॅस सिलेंडरचे 830 रुपये आणि जानेवारीचा येणारा लगेच हप्ता 1500 रुपये, ही टोटल रक्कम किती होते तर 5330 रुपये. हे सर्व एक ना एक बहिणीच्या खात्यावरती येणार आहेत. म्हणजे सरकारला एक करायचं आहे, वर्ष सुरू झालं म्हणजे जे आता वर्ष बदलणार आहे आणि 2026 वर्ष येणार आहे, हे वर्ष सगळ्यांचं आनंदी गेलं पाहिजे, आनंदी सुरुवात झाली पाहिजे. याकरिता सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि हे पैसे देण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे बघा 5000 रुपयांच्या आसपासची सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. टोटल पैसे तुमच्या खात्यात टाकण्यात येणार असून डायरेक्ट तुम्हाला हे पैसे वाटप केले जातील. त्यामुळे कसलीच काळजी आणि चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. यामुळे आता सर्व बहिणीला दिलासा मिळेल असं राज्य सरकारने सांगितलंय. मग चला आता हे पैसे आज किती जिल्ह्यात, उद्या किती जिल्ह्यात मिळणार व कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी वाटपाला सुरुवात होत आहेत, आता त्या जिल्ह्यांची तालुक्यांची नावं तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तर बघा आता पुढचा जिल्हा या ठिकाणी नांदेड जिल्हा आता या ठिकाणी जाहीर केलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला सरकार पैसे लवकर देणारच आहे, कारण आता तुम्हाला माहितीच असेल नांदेड जिल्ह्यामध्ये यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिशय मुसळधार पावसाने, ढगफुटी सदृश्य पावसाने खूप पिकांचं नुकसान झालं. म्हणजे बऱ्याच शेतकरी बांधवांचं नुकसान झालं. त्यामुळे आता शेतकरी बांधवांना खूप मोठा दिलासा देण्याचं काम सरकारला करावं लागतंच. पण बऱ्याच शेतकरी महिला आहेत की त्या आता नाराज झालेल्या आहेत, का तर त्यांना मदतीची गरज आहे. मग आता शेतकरी महिलांना देखील नाराज करायचं नाही. मग ज्या शेतकरी लाडक्या बहिणी आहेत त्या पण खुश होतील आणि इतर पण बहिणी खुश होतील. याकरिता नांदेड जिल्ह्यात पण सर्वात आधी हप्ता येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 2 हप्त्याचे 3000 रुपये, गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी टोटल रक्कम ही देण्यात येणार असून पूर्ण पैसे खात्यावरती टाकण्यात येतील आणि एक ना एक लाडक्या बहिणीला दिलासा मिळेल. बघा हे टोटल पैसे येणार आहेत. नांदेड जिल्ह्याचं नाव सरकारने यादीत जाहीर केल्याने या ठिकाणच्या सर्व लाडक्या बहिणी, माता भगिनी खुश झालेल्या आहेत, कारण खूपच दिवसानंतर असा निर्णय झालेला आहे असं या ठिकाणच्या लाडक्या बहिणीचं म्हणणं बघायला मिळत आहे. त्यानंतरचा एक जिल्हा बघायला मिळत आहे सोलापूर जिल्हा. बघा आता हा सोलापूर जिल्हा, याचं पण नाव यादीत आलेलं असून सोलापूर जिल्ह्यातील देखील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती पूर्ण पैसे येणार असून सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला 2 हप्त्याचे 3000 रुपये बघा आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे सर्व काय भेटणार आहेत. हे पैसे सरकारने मंजूर केलेत आणि पूर्ण वाटप होणार आहेत. बघा हे पूर्ण पैसे वाटप होणार आहेत आणि किती 3000 रुपये 2 हप्त्याचे आणि गॅस सिलेंडरचे पण किती 830 रुपये. म्हणजे खूप मोठी रक्कम या ठिकाणी भेटत आहे, 830 रुपये. आणि या ठिकाणी बघा गॅस सिलेंडरचे 830 रुपये येतात, हे 2 हप्त्याचे 3000 रुपये पहिले येणार. म्हणजे मोठी रक्कम राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला भेटत आहे. राज्य सरकारकडून हा मोठा दिलासा सर्व लाडक्या बहिणींना भेटत आहे असं देखील आपण बोलू शकतो. या ठिकाणी हे पूर्ण पैसे भेटतील आणि आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचे अजून कोणते जिल्हे आहेत चला त्यांची पण तुम्हाला नावं सांगतो आणि
कोणती 2 कामे करावी लागतील ती पण माहिती बघूया. जर ही 2 कामेच केली नाही तर कोणतेच पैसे भेटणार नाही. त्यामुळे आता राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ बघा, कारण खूपच महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आता फक्त तुम्हाला शेवटपर्यंत राहिलेला व्हिडिओ बघायचा आहे. फायद्याचा व्हिडिओ आहे. या ठिकाणी सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला आता माहिती मी सांगून टाकतो. तर बघा, आता या ठिकाणी सर्वात आधी कोणती 2 कामे करायची ते पाहूयात. म्हणजे गॅस सिलेंडरचे आणि लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे भेटतील. तर इकडे बघा, पहिलं काम आदिती तटकरे म्हटल्यात की जर लाडकी बहीण योजनेचे पैसे पाहिजे असतील तर लवकरात लवकर प्रत्येक बहिणीने आपलं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करावं. हे लिंक असेल तरच त्यांच्या खात्यात पैसे येतील. आधार लिंक असलेल्या महिलांच्या खात्यात पैसे टाकण्यास आम्ही लवकर सुरुवात करत आहोत, असं देखील आदिती तटकरे यांनी सांगितलं. आणि महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असलं पाहिजे, म्हणजेच की लिंक असलं पाहिजे, असं पण त्यांनी सांगितलं. आणि हे वारंवार त्या सांगत असतात. त्यामुळे ही गोष्ट देखील लक्षात घ्यायची आहे. जर ही सर्व काही व्यवस्थित असेल तर पैसे खात्यात येतील, कोणती अडचण राहणार नाही, असं देखील त्यांचं म्हणणं बघायला मिळत आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनो ही गोष्ट लवकरात लवकर लक्षात घ्या आणि ही महत्त्वाची कामे अर्जंटमध्ये करा. तुमचाच खूप मोठा फायदा हा होऊ शकतो, अशा प्रकारचं म्हणणं आहे. आणि त्यानंतरचं महत्त्वाचं आणि एकदम अतिशय अर्जंटमध्ये काम करावं लागतं ते म्हणजे EKYC. जर EKYC काम पण तुम्ही केलं नाही तर अडचण होऊ शकते. EKYC देखील तुम्हाला आता अर्जंटमध्ये करावी लागणार आहे. लवकरात लवकर काही झालं तरी आता EKYC करून घ्या. जे कोणी EKYC करतील त्यांना लवकर पैसे भेटतील. EKYC केली नाही तर लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाव येईल का नाही ते पण सांगता यायचं नाही, असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे आणि जेवढं होईल तेवढं EKYC करण्याकडे लक्ष द्यायचं आहे. अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळालेला आहे. तर चला, आता महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळवण्यासाठी कोणता अर्ज करायचा जेणेकरून ते पैसे भेटतील. आणि लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये कोणत्या जिल्ह्यात एक सध्या वाटप सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची एक यादी तुम्हाला दाखवतो आणि कोणता अर्ज करायचा ते पण सांगतो, म्हणजे गॅस सिलेंडरचे पण पैसे भेटतील. तर बघा, या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारने काय सांगितलंय बघा. आजपासून लाडक्या बहिणींनो तुम्हाला खूप मोठा दिलासा मिळणार आहे. मोठे निर्णय सरकार घेत आहे. पूर्ण पैसे पण आता मिळणार आहेत, त्याची काळजी करण्याची गरज नाही. सर्व पात्र बहिणीला सरकारच्या माध्यमातून मोठं गिफ्ट जाहीर झालेलं आहे. सरकारने आता 2 हप्त्याचे 3000 आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये देण्याचा ठराव मंजूर केलेला आहे आणि अधिकाऱ्यांना डायरेक्ट सूचना दिलेल्या आहेत. आणि 3000 रुपये सर्वात आधी कोणत्या क्षणी पैसे येणार आहेत? मोबाईलवरती मेसेज येतील. मेसेज येताच बँकेतून पैसे काढून आणू शकता, असं सरकारचं म्हणणं आहे. म्हणजे तिकडून 2 हप्त्याचे 3000 रुपये पाठवल्यानंतर पैसे जमा झाले म्हणून मोबाईलवरतीच मेसेज येणार आहेत, असं सरकारने सांगितलं आहे. आणि मोबाईलवरती मेसेज आले की तुम्ही समजू शकता आपल्या बँक खात्यात पैसे जमा झालेत. मग तुम्ही पैसे काढण्यासाठी बँकेत गेलात आणि पैसे काढले तरी काहीच अडचण राहणार नाही, असं सरकारचं म्हणणं आहे. तर चला, आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे येत आहेत आणि कोणता अर्ज केल्यावर गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील ती माहिती एका मिनिटात सांगतो. आता 1 मिनिटाचा व्हिडिओ बघा. तर बघा, या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे माहिती दिलेली आहे. आता सर्वात पहिलं काम, आपलं जे गॅस सिलेंडर असतं ते पुरुषाच्या नावावरती बऱ्याच जणांचं असतं, मग ते आता तुम्हाला महिलेच्या नावावरती करावं लागणार आहे. पहिलं काम हे झालं. हे काम करा. हे काम जसं तुमचं डन होईल, ओके होईल, मग काहीच अडचण नाहीये. त्यानंतर दुसरं काम करायचं आहे. तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे. एक रेशन कार्ड, बघा राशन कार्ड जे असतं ते पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांकडे असतं. हे जर नसेल तर मग अडचण होऊ शकते. हे देखील असणं गरजेचं आहे. आधार कार्ड, राशन कार्ड. त्यानंतर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे तुमच्या नावावरती गॅस सिलेंडरचे एक बुक जे असतं ते पण असणं गरजेचं आहे. हे सर्व काही घेऊन तुम्हाला CSC केंद्रावरती जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला अजून काही कागदपत्रे मागतील. जर तुम्ही पात्र बसत असाल तर ते तुम्हाला लगेच सांगतील. जर तुम्ही पात्र ठरलात तर तुम्हाला पण लाडकी बहीण योजनेचे 830 रुपये वर्षातून 3 वेळेस नक्की भेटतील आणि तुम्हाला कसलीच काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. तर लाडक्या बहिणींनो हे काम करा. आणि अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप सुरू होत आहेत येणाऱ्या व्हिडिओत माहिती देणार आहोत. पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. तो जर बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. व्हिडिओला लाईक नक्की करा. धन्यवाद.